टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। जय 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 भवानी, हर 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 हर। आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाच्या अत्यंत ऊर्जामय कार्यक्रमाला उपस्थित आपले या भागाचे लोकप्रिय आमदार प्रवीण दटकेजी, आपले आमदार आशिष देशमुखजी, माननीय मुदोजीराजे भोसलेजी, आपल्या विभागीय आयुक्त मानवी खोडेजी, आपले आयुक्त रवींद्र सिंगरजी, आपले जिल्हाधिकारी इंटेंडरजी, महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या पुढाकाराने प्रशासनाने, जिल्हा प्रशासनाने, महानगरपालिका प्रशासनाने अत्यंत देखणा आणि ऊर्जायुक्त कार्यक्रम ही आपली जय भारत पदयात्रा शक्कदरा चौकामध्ये राजे रघुजी यांना माल्यार्पण करून आज या ठिकाणी या पद्धतीने 7 किलोमीटरची पदयात्रा आणि या पदयात्रेमध्ये आमचे युवा युवती मोठ्या प्रमाणावर शाळेतील विद्यार्थी, नागपूरची जनता आणि सर्वच या ठिकाणी या 8-10 नागरिक या पदयात्रेला संमेलित झाले। ही अत्यंत चांगली पदयात्रा आपल्या महानगरपालिकेच्या पुढाकाराने या ठिकाणी आयोजित केली, त्याबद्दल एकदा महानगरपालिकेचे जोरात टाळ्या वाजवून आपण आणि जिल्हा प्रशासनाचे आपण अभिनंदन करून जोरात टाळ्या वाजवून ही मोठी पदयात्रा ही या ठिकाणी जय भारत पदयात्रेच्या नावाने या ठिकाणी आपण काढली। आपले जिल्हा परिषद सीओ या ठिकाणी आहे, त्यांचे मी अभिनंदन करतो। खरं तर आज आपल्या सर्वांकरता ऊर्जामय दिवस आहे। आपल्या सर्वांनी आज विकसित भारताच्या संकल्पाला माननीय मोदीजींनी मंत्र दिला आहे। मोदीजींनी विकसित भारताचा मंत्र येताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामधला जो इतिहास आहे तो इतिहास समोर ठेवून इतिहासाची प्रेरणा घेऊन माननीय प्रधानमंत्री मोदीजी विकसित भारताकरता काम करतात आहे। आणि आज देशामध्ये जो व्यक्ती छत्रपती शिवरायांची जयंती उत्सव साजरा करतो आहे, या देशातल्या संपूर्ण भागामध्ये, विश्वाच्या भागामध्ये आज छत्रपती शिवरायांची जयंती उत्सव साजरा करताना माननीय मोदींनी संदेश दिला आहे की संपूर्ण जिल्ह्यामध्ये, संपूर्ण प्रदेशामध्ये आणि देशामध्ये आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिवशी जय भारत पदयात्रा काढून छत्रपती शिवरायांचा इतिहास आपल्याला सर्वांना शेवट ठेवून येणारी जी पिढी आहे त्या पिढीला हा इतिहास आपण त्या इतिहासाची त्या इतिहासाला प्रत्येक घरापर्यंत पोहोचवून येणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांच्या मनात छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची प्रेरणा तयार व्हावी। इंग्रजी शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा, इंग्रजी शाळा ज्या चालवतात त्यांना सुद्धा त्यांच्या अभ्यासक्रमाचा एक भाग व्हावा, या ठिकाणी याकरता ही मोठी जय भारत पदयात्रा आणि यातनं संपूर्ण महाराष्ट्राला, देशाला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा मिळण्याकरता या अत्यंत महत्वाच्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं आहे। खरं तर नागपूरमध्ये ज्या ठिकाणी रघुजीराजे भोसले आणि आपण त्यांचा नतमस्तक होऊन सरकारदलाच्या चौकातली यात्रा आपण काढली आणि खऱ्या अर्थाने आपल्याला माहिती आहे या भूमीवर आपण या ठिकाणी बसलो। ही रघुजीराजेची भूमी आहे, ही भूमी गोंडराजापासूनची भूमी आहे। ही भूमी कधी काळामध्ये बंगालपर्यंत होती, या भूमीला बंगालपर्यंत सुरक्षित ठेवण्याचं काम त्या ठिकाणी रघुजीराजे भोसले यांनी केलं आणि नंतरच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने आपला हा महाराष्ट्र आणि आपले नागपूर जे काही आपल्या सर्वांना प्रेरणा मिळतं, आपल्या सर्वांना प्रेरणादायी नागपूर आणि या ठिकाणचा इतिहास आपल्या सर्वांना पुढे नेण्याकरता अत्यंत महत्वाचा आहे। मी या ठिकाणी एवढं सांगेल, आजचा दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाचा दिवस आहे आणि आपल्याला सर्वांना छत्रपती शिवरायांचा इतिहास माहिती आहे। एक कुशल लष्करी रणनीतिकार
दूरदर्शी मजबूत योद्धा, प्रजावत्सल राजा, राष्ट्रप्रेम, राष्ट्राभिमान व राष्ट्रभक्ती यांचे सर्वोच्च नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि मग आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये, आपल्या सर्वांच्या रक्तामध्ये छत्रपती शिवरायांची त्या ठिकाणी प्रेरणा आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे. मला आज अभिमान आहे की आपलं सरकार, माननीय देवेंद्र फडणवीसच्या सरकारने एक उपक्रम केला. जेव्हा एकनाथ शिंदे सरकार होतं तेव्हा आपले जे वाघनक होते ते वाघनक, ज्या वाघनकाने अफजल खानाचा कोथळा काढला प्रतापगडाच्या पायथ्याशी, ते वाघनक भारतामध्ये आणण्याचं काम एकनाथ शिंदे सरकारच्या काळामध्ये आपण संकल्प केला होता. तर आज मला अभिमान आहे की माननीय देवेंद्र फडणवीसजी आपले मुख्यमंत्री यांनी हे वाघनक नागपूरमध्ये आणलेले आहेत. नागपूरच्या अजायबघर संग्रहालयामध्ये हे वाघनक आहे. आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी या वाघनकाचा दर्शन घेतलं पाहिजे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रदर्शनी आहे. छत्रपती शिवाजी महाराजचा इतिहास आजच्या जयंतीत बघायचा असेल तर मध्यवर्ती संग्रहालयामध्ये आपण गेलो पाहिजे. त्या ठिकाणी आपण या जागवल्ल इतिहासाची आपण त्या ठिकाणी स्मरण केलं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे. मी जास्त वेळ घेता एवढं सांगेन, आपल्या सर्वांना प्रेरणा घ्यायची आहे, आपल्या सर्वांना संकल्पित व्हायचं आहे, आपल्या सर्वांना येणाऱ्या 21व्या शतकातल्या भारताला मजबूत करायचं आहे. मजबूत भारताचा संकल्प करायचा असेल छत्रपती शिवाजी महाराजचा इतिहास आपण सर्वांनी अंगीकृत करून राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रप्रेमाचं एक तरी कार्य आपल्या जीवनात घडलं पाहिजे. समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं कल्याण झालं पाहिजे. 18 जाती 12 गुंठेदार हा समाज याला समोर नेण्यासाठी आपण सर्वांनी काम केलं पाहिजे. आणि याकरता शासनाची आणि प्रशासनाची भूमिका आहे. पण जनतेने ज्या पद्धतीने आज उत्साह या ठिकाणी दाखवला, तर मला जेव्हा आयोजन केलं जिल्हाधिकारी यांनी, आपल्या जिल्हा प्रशासनाने, महानगरपालिका आयुक्तांनी, तेव्हा आपल्याला वाटत होतं की संपूर्ण नागपूर या यात्रेमध्ये सहभागी होईल, जय भारत पदयात्रेमध्ये सहभागी होईल. पण नागपूरकरांनी ज्या पद्धतीने आज शिवजयंतीचा कार्यक्रम आणि ही पदयात्रा काढली आहे, मी तुम्हाला सर्वांना नतमस्तक होतो, आपल्या प्रशासनाचं अभिनंदन करतो. आणि सर्वांना माझी विनंती आहे, पुन्हा एकदा आपण आपल्या जीवनामध्ये शिवछत्रपती महाराज, छत्रपती महाराजांचं कार्य आपण सर्वांनी अंगीकृत करून आपल्या जीवनाला समोर न्यावं, या भारत देशाला मजबूत करावं, महाराष्ट्राला मजबूत करूया. तर विकसित महाराष्ट्राचा संकल्प माननीय मुख्यमंत्र्यांनी केला आहे. आणि म्हणून आपण या मजबूत महाराष्ट्र, मजबूत देशाकरता काम करूया. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आपण सर्वांनी अंगीकृत करूया, एवढीच विनंती मी आपल्याला करतो. आणि सर्वांनी पुन्हा दोन्ही हात वर करून, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. अजून थोडा संकट नाही बाबूला माहित नाही. सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. सर्वांना विनंती आहे की मध्यवर्ती संग्रहालयामध्ये चला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जे वाघनक आहेत त्या वाघनकाचं दर्शन सर्वांनी करूया. खूप खूप धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.